भाजपवर टीका केली आहे की जागा सोडली नाही जात. त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा त्याग हा कामाख्या देवीला माहित आहे, भाजपा विसरली आहे, आमचं सगळं मुंडकं छाटलंय भाजपा. भारतीय जनता पार्टीचा छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आमचे सगळे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील आणि माननीय सुमित्राताई पवार असतील, या तिघांनी मिळून महाराष्ट्राच्या सगळ्या सीटचं वाटप करून केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मी जसं म्हटलं की भारतीय जनता पार्टीची संख्याबळही जास्त असल्यामुळे ही आम्हाला सोडलं. जिकडे शिवसेनेची संख्याबळ जास्त आहे तिकडे जसं परभणीची सीट आहे. मी तुम्हाला सांगितलं तसं राजकारणात संख्याबळ ही खूप महत्वाची असते. हे आपण आजपर्यंत बघत आलो. आज मी मागच्या 50-60 वर्षाचा इतिहास असा आहे की संख्याबळ जिंकल्या आणि त्याप्रमाणे या छत्रपती संभाजीनगरच्या आणि जालना विधान परिषदमध्ये संख्याबळ हे भाजपचे जास्त होते. इकडे परभणीला संख्याबळ शिवसेना जास्त होतं. आम्ही इक्वल असूनही आम्ही तिकडे शिवसेनेला सोडली. आम्ही हा विचार नाही केला. तिकडे तर जर आम्ही त्यांच्या त्यागामुळे तुम्ही आज आहे असं आहे, कोण काय त्याग करते हे सगळे विचार वरचे नेते करतात. त्यांनी पण हे विसरू नये की 2.5 वर्ष ते मंत्री होते. ते मंत्री असताना तुम्हाला आता मंत्री केलं नाही त्याला मी जबाबदार नाही. आम्ही काय म्हणतो का आपलं नाही. तुम्ही स्वतःच तुम्ही काहीतरी चुकीचं केलं असेल म्हणून तुम्हाला मंत्री केलं नाही. मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही. तो माझा विषय पण नाही. मी तेवढा मोठा पण नाही त्यांच्यावर आरोप करायला. तुम्ही संपून टाकलं त्यांना जिल्ह्यात. कशाला संपून टाकलं. आम्ही महापालिका जिल्हा परिषदमध्ये पण आम्ही त्यांना युती करा म्हणून म्हटलं होतं. त्यांनी युती नाही केली. ते म्हणले नाही पुरे 10 मेरे चुन के आएंगे. त्यांच्या 5च आल्या. त्याला मी जबाबदार नाही ना, ते स्वतः जबाबदार आहेत.